वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे लिंबाच्या दरात वाढ झाली आहे। चेन्नई व हैदराबादमधून लिंबाची मोठ्या प्रमाणामध्ये आवक होत आहे। लिंबाची चव व टिकाऊपणा लक्षात घेता बाजारपेठेत या लिंबांना मोठी मागणी आहे। पीक विम्यासाठी रविकांत तुपकर समवेत शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे। राज्यातील तब्बल 64 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 255 कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे। हवामान विभागाने राज्यात हवामान बदलाचा इशारा देण्यात आला आहे। पुढील 5 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे। तापमान सातत्याने बदलत असल्यामुळे आंबा भाजणे, आंबा उत्पादनावर अतितापमानामुळे परिणाम झाला आहे। त्यामुळे यावर्षी तरी पीक विमाचा लाभ विमा कंपनी देणार का, ही पुन्हा एकदा बागायतदारांची लूटमार होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून युरोप आणि अमेरिकेला आंबा निर्यातीला सुरुवात करण्यात आली आहे। रविवारी मार्केटमध्ये कोकणातून हापूस आंब्याच्या 40,364 पेट्या दाखल झाल्या आहेत। तसेच राज्यातील 10,518 पेट्या देखील मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत। मुंबई एपीएमसी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या दरात 10 ते 30 रुपये किलो असा भाव आहे। बटाट्याचा दर 11 ते 18 रुपये प्रति किलो तर लसणाचा दर 100 ते 200 रुपये प्रति किलो आहे। मुंबई एपीएमसी होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये आज भाजीपाल्यांचे दर 5 ते 10 रुपये जोडी आहेत। मार्केटमध्ये आज टोमॅटो 7 ते 12 रुपये प्रति किलो आहे, तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर असल्याचे दिसून येत आहे। मुंबई एपीएमसी होलसेल फळ मार्केटमध्ये आज अननस 25 ते 40 रुपये, अंजीर 50 ते 70 रुपये, चिकू 40 ते 50 रुपये, डाळिंब 80 ते 150 रुपये, द्राक्ष 50 ते 80 रुपये, मोसंबी 25 ते 45 रुपये, पपई 10 ते 25 रुपये, सफरचंद 90 ते 140 रुपये तर संत्री 25 ते 45 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे। मुंबई एपीएमसी होलसेल मसाला मार्केटमध्ये आज तीळ 130 ते 180 रुपये, नारळ 14 ते 30 रुपये, साखर 39 ते 47 रुपये, तूप 600 ते 800 रुपये, हळद 170 ते 230 रुपये, जिरे 240 ते 380 रुपये, काजू 740 ते 1050 रुपये, बदाम 800 ते 1000 रुपये तर खजूर 80 ते 250 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे। मुंबई एपीएमसी होलसेल धान्य मार्केटमध्ये आज गहू 30 ते 45 रुपये, ज्वारी 27 ते 60 रुपये, बाजरी 28 ते 45 रुपये, मका 28 ते 39 रुपये, तांदूळ 30 ते 125 रुपये, साबुदाणा 47 ते 57 रुपये, हरभरा 70 ते 88 रुपये, मसूर डाळ 73 ते 80 रुपये, मूग डाळ 90 ते 130 रुपये तर तूर डाळ 72 ते 155 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे।